ब्रेकनंतर आपलं स्वागत। रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलेला आहे। चंद्रकांत पाटील यांचं डोकं जागेवर आहे का? कसब्यासाठीचा निधी दुसऱ्या मतदारसंघात वर्ग केलाय। धंगेकरांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती। सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात देखील आता अपडेट समोर येते। चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना आणि त्यावेळी धंगेकर आमदार झाल्यामुळे कसब्यासाठीचा निधी दुसऱ्या मतदारसंघात वर्ग केला असा आरोप करत धंगेकर यांनी कोर्टात धाव घेतली होती। अखेर कोर्टाने पाटलांवर ताशेर ओढत कसब्यासाठी निधी देण्याचे आदेश देण्यात आले आणि राज्य सरकारने काढलेल्या या दोन्ही अधिसूचना रद्द केल्या। माझ्यावर त्यांचा राग असू शकतो, पण माझ्या नागरिकांवर का राग आहे हा त्यांना जरा एकदा तपासलं पाहिजे। त्यांचं डोकं जागेवर आहे का नाही हे तपासलं पाहिजे, कारण जनता ही सगळ्यांची असते आणि लोकशाहीमध्ये जनता हीच दैवत असते, जनता ही राजा ठरवत असते। आणि आज जनतेने जर त्यांना असं जर त्यांनी गृहीत धरून जनतेच्या पायाभूत सुविधेपासून जनतेला लांब ठेवत असतील तर ही त्यांची मोठी चूक, गंभीर चूक आहे आणि या चुकीची दुरुस्ती कोर्टाने त्यांना करायला सांगितली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।